भारतीय जनता पार्टी के संगठन मंत्री संजय जी कौड़गे साहेब, सुनील चव्हाण साहेब, सौ अर्चनाताई पाटील सर्वजण आहेत। मला एकच विनंती करायची आहे सगळ्या उपस्थित आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आता या बाबांना येऊ द्या। हे साहेबांनी मला विचारते, परंतु आज मी जी बोलणार आहे कदाचित राणादादा मला ओरडते, तुला हे आगाऊ बोलायला कोणी सांगितलं? परंतु साहेब, आपण 1865 कोटीचा निधी दिला, आपण त्या ठिकाणी आम्हाला विविध प्रकारे निधी दिला, परंतु 1865 कोटीच्या निधीच्या सत्कारासहित आमच्या या मायबाप जनतेची आमची इच्छा होती साहेब की दादांचा मंत्री म्हणून सुद्धा आम्ही सत्कार त्या ठिकाणी करावा। सर्वांच्या समोर काय बोलावं आपण सगळ्याला प्रश्न पडतो। आपण जे प्रेम दाखवलंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांचे एकत्र आज जमलाय आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या पुढचा जो कायापालट होतोय त्यासाठी आपण सर्व आवर्जून आला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करतो। आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण, हजारो लोक आले होते। प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं, सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची त्या सर्व लोकांसाठी ते करणार आहे। तुमचा सर्वांना नतमस्तक होतो की तुम्ही आदरणीय राणा जगजितसिंगजी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान तुळजापूर वासियांनी आमच्या सर्व भावांनी या ठिकाणी आयोजित केला। खरं तर या सरकारातनं मला असं वाटलं की आई जगदंबा तुळजाभवानींनी या कार्याकरताच राणा जगजितसिंगचा जन्म दिला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचा सत्कार केला आहे। खरं तर महाराष्ट्राची कुलस्वामी संस्था आहे, हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आपली आई तुळजाभवानी आहे आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने राणा जगजितसिंगजी मी आई भवानीला नतमस्तक होतो की या ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संपूर्ण तुळजाभवानीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली, त्या घटनेचा साक्षीदार मी आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय राणा जगजितसिंगजी आपला सन्मान करण्याची संधी माझ्या नशिबात आली। खऱ्या अर्थाने मी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचंड आई भवानी शक्ती देईल आणि आपल्याला उदंड आयुष्य देईल, आपलं आरोग्य आणि आपल्या परिवाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी हजारो वर्ष जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे, पण देव देश दर्शनाकरता देव देश धर्माकरता जो व्यक्ती कार्य करतो तो व्यक्ती अमर राहतो। त्या व्यक्तीचं नाव जीवनभर जन्मोजन्मी हजारो वर्ष राहतं। खरं तर राणा जगजितसिंगजी आपण
आपण जे देव देश धर्माकरता कार्य केलं हे कार्य हजारो वर्ष या ठिकाणी येणारा भाविक हा कधीतरी म्हणेल की या ठिकाणी राणा जगजितसिंग सारखा एक व्यक्तिमत्व ज्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडनं या ठिकाणी हे वैभव उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं कार्य या ठिकाणी उभं केलं. मी खरं तर तुळजापूरच्या सर्व मतदारांचे आभार मानतो, जनतेचे आभार मानतो की आपण राणा जगजितसिंग सारखा एक हिरा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण त्या ठिकाणी पाठवला. हे या ठिकाणी मनापासून आपले आभार मानतो. कारण मी सुद्धा आईचा भक्त आहे. माझ्याही गावात आई बसलेली आहे. आई महालक्ष्मी जगदंबेचा कोराडीच्या संस्थानात जन्म झाला आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की आईनी जन्म दिल्याशिवाय, आईनी कार्य सोपवल्याशिवाय राणा जगजितसिंगजी तुम्ही जन्माला आले नाही आहे. हे कार्य तुमच्याच हाताने होणार होतं, म्हणूनच या ठिकाणी तुमचा जन्म या ठिकाणी झाला आहे. आपल्या आई तुळजाभवानीचं वैभव हे संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेलेलं आहे. ही दैवी शक्ती नाही आहे तर अधिक मनाचा आधार आहे. मराठी स्वाभिमान आणि श्रद्धेचा दीपस्तंभ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जी भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी आपली माता तुळजाभवानी या ठिकाणी आपल्याला सतत तुम्हाला मला प्रेरणा देते आहे. आणि म्हणून जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नसून तुमचा माझा हिंदुत्वाचा हा श्वास आहे. बंधू भगिनींनो, हा हिंदुत्वाचा श्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुळजापूर, जे माननीय अमितभाई शहाजींनी म्हटलं आहे, तुळजापूर असं वैभव स्थान आहे जे संपूर्ण जगामध्ये या वैभव स्थानाला आपण किती नशिबान आहोत. मी किती नशिबाने या ठिकाणी मला भाषण द्यायला मिळत आहे. तुम्ही किती नशिबाने या ठिकाणी या सन्मानाला बसलेले आहे. किती नशीबवान राणा जगजितसिंग आहे, त्यांच्या हस्ते कार्य होत आहे. राणा जगजितसिंगजी जन्म येतील जन्म जातील, पण एवढं मोठं कार्य हे कधीच होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या कार्याला महाराष्ट्राचा सलाम आहे आणि आमच्या सर्वांचा सलाम आहे. आमच्या वहिनी तुम्हाला आमचा सलाम आहे. खरं तर महाराष्ट्राची आध्यात्मिक मानसिक ताकद शौर्याच्या प्रेरणाचं नाव आणि इतिहासामध्ये आपल्या तुळजाभवानीचं आहे. खरं म्हणजे आई तुळजाभवानी मंदिराचा विकास आपण कोण करणारे आहोत, आपण कोण आहोत. आईने जन्म दिला आपल्याला आणि पण हे भाग्य जे आहे ते आई भवानीच्या सेवेतनं हे आपल्याला मिळत आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष, खऱ्या अर्थाने अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसजीच्या हुद्द्यामध्ये सर्वात महत्वाचं स्थान कुणाचं आहे तर राणा जगजितसिंग याचा आहे. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे. राणाजी, जेव्हा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मागच्या सरकारच्या काळामध्ये 2014-19च्या काळात, नंतरही मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आताही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे विधानसभेचे आमदार कोण आहेत. मला अभिमानानं आई तुळजाभवानीच्या साक्षीने मी सांगतोय, महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 आमदारांमध्ये माननीय राणा जगजितसिंगजी यांचा क्रमांक हा याकरता लागतो की केवळ हा विकास आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विकास, समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विचार करणारं नेतृत्व हे राणा जगजितसिंगजी आहे. समाजाचं दुःख आपलं दुःख समजणारा व्यक्ती राणा जगजितसिंगजी आहे. मी बघितलं, मी 24 वर्ष झाले आमदार आहे. मी जेवढं काम करू शकलो नाही त्यापेक्षाही जास्त काम राणा जगजितसिंगजींनी करून दाखवलं. आज या ठिकाणी मी सांगू शकतो, त्यांनी या तुळजापूरच्या विधानसभेकरता, या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकरता जसं माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला, विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2047 हा कसा असला पाहिजे.
तर देशातलं सर्वोत्तम राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असला पाहिजे हा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि मला अभिमानाने सांगत आहे या महाराष्ट्रातला सर्वात उत्कृष्ट जिल्हा धाराशिव असला पाहिजे, तो विकसित धाराशिव असला पाहिजे हा संकल्प राणा जगजितसिंहजी आपण केला. मी अभिमानाने सांगतो व्यासपीठाला जे 31 प्रकल्पावर तुम्ही काम करत आहे, 31 प्रकल्प तुम्ही जे साकारणार आहात, 31 प्रकल्पाची यादी मी बघितली आहे. राणा जगजितसिंहजी आपण जी बनवलेली आहे, मी दाव्याने सांगू शकतो 2035 पर्यंत धाराशिव मध्ये एकही मुलगा मुलगी बेरोजगार दिसणार नाही. इतका मोठा संकल्प राणा जगजितसिंहजी आपण या ठिकाणी केला आहे. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आज मला अभिमान वाटतो, एक राणा जगजितसिंह सारखा एक कार्यकर्ता आपल्या भागाचा आमदार म्हणून आपल्या सेवेमध्ये काम करतोय. राणा जगजितसिंहजींना मी मागच्या 24 वर्षापासून बघतो. ते राज्याचे मदत पुनर्वसन राज्यमंत्री असताना माझ्या विधानसभेत आले होते आणि त्यांनी माझ्या मिहान प्रकल्पाच्या एका पुनर्वसनाचा प्रश्न, ते राज्यमंत्री होते, मी आमदार होतो. ते राज्यमंत्री होते, मी आमदार होतो. मला अभिमान आहे जेव्हा ते आमच्या प्रकल्पाच्या आंदोलनाला आले होते, शेतकरी उपोषणावर बसले होते, राणा जगजितसिंहजी आले राज्यमंत्री म्हणून, त्यांनी ते निवेदन घेतलं. आणि राणा जगजितसिंहजी तुम्हाला आठवत नाही, मिहान प्रकल्प जो नागपूरला झाला त्या प्रकल्प असताना जो न्याय मिळाला होता, तुम्ही जर त्या आंदोलनाला आले नसते तो त्या मिळाला नसता. तेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार होतं. आणि मला अभिमान आहे 21 वर्षापूर्वीची घटना तुम्ही सांगितली. 21 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुखी समोर हा विकास आराखडा मांडला होता, मला या ठिकाणी कुणावर टीका करायची नाही आहे, तो अधिकार मला नाही आहे. पण आई महालक्ष्मी जगदंबेनी, आई तुळजाभवानी तुम्हाला एवढी शक्ती दिली की स्वर्गीय विलासराव देशमुखापासूनचा हा जो कार्यकाळ आहे, शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तुम्हाला आमदार व्हावं लागलं. निश्चितपणे या दोघांच्याही जोडीने आज या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे अजितदादा पवारजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या विकासाला सुरुवात झाली आहे. आणि मी जेव्हा या विकासाला बघितलं, ही जेव्हा चौंडीच्या सभेमध्ये, चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस समोर हे प्रेझेंटेशन केलं, या आराखड्याचे 1385 कोटी रुपये आणि पुन्हा त्या ठिकाणी वाढणार आहेत, हे जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा मंत्रिमंडळ, या राज्यातलं पूर्ण मंत्रिमंडळ, एकनाथ शिंदे, अजित पवारजी, आम्ही सर्व बसलो होतो. आमच्या अंगावर शहारे येतील इतकं सुंदर काम, इतकं सुंदर कार्य या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा योजना या ठिकाणी तयार झाली. खरं तर राणा जगजितसिंहजी तुम्ही फार नशीबवान आहेत की तुम्हाला तुळजापूरचा आमदार होता. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, खरं तर या ठिकाणी आपल्या अध्यक्ष कोण आहे म्हटलं रोजकरी, त्यांनी म्हटलं मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राणा जगजितसिंहजींचा त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे. आई तुळजाभवानीला सांगायची गरज नाही, आई तुळजाभवानी देवेंद्रजीला सांगणार आहे की आमचा जो पुत्र आहे राणा जगजितसिंहजी यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या ठिकाणी समावेश झाला पाहिजे. आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे, आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे. आणि आमचे देवेंद्रजी असे नेते आहेत, खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा केल्याशिवाय आम्ही राहत नाही. माननीय देवेंद्रजींचा हा शब्द या ठिकाणी पक्का आहे. मी या ठिकाणी एवढं सांगेल, राणा जगजितसिंहजी जास्त वेळ घेणार नाही. आज या धाराशिवमध्ये ज्या पद्धतीने आज मी बघितलं, मी सकाळपासून या ठिकाणी आहे, महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने या धाराशिवची तयारी केली आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचे, शेतकऱ्याचे, शेतपुराचे पांढन रस्ते आपल्या सरकारने ठरवलं आहे. आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी, आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना जे आम्ही वचन दिलं आहे,
आम्ही या ठिकाणी 1,500 तर देऊ, पण आमचं सरकार, आपलं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी 2100 रुपये महिनाही आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे. आमच्या सरकारने ठरवलं आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं आहे, 45 लाख शेतकऱ्यांना शेतामध्ये जो पंप आहे तो पंप त्याला कोणत्याही पद्धतीचे विजेचं बिल येणार नाही. खऱ्या अर्थाने तो पंप शेतकऱ्याच्या शेतामधला त्याला 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही. ही देवेंद्र फडणवीस सरकारची घोषणा ही पूर्ण होणार आहे. आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं आहे की आमचा जो गरीब शेतकरी आहे, जो कर्जबाजारी आहे, धनधान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, पण गरीब माणसाचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याचं काम आमचं देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला की आज जे 8 रुपये विजेचं बिल आहे ते 2029 मध्ये 12 रुपये युनिट होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 12 रुपयाचं विजेचं बिल 1 युनिट येणार आहे. पण माननीय फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की 2029 मध्ये 12 रुपयावरनं 6 रुपये इलेक्ट्रिक बिल होणार आहे. 6 रुपये इलेक्ट्रिक बिल होणार आहे. हा निर्णय आणि शेतकऱ्यांना दिवसाने 12 तास वीज देण्याचा निर्णय होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या संपूर्ण योजना आपलं सरकार पूर्ण करणार आहे. आणि मला विश्वास आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी या डबल इंजिन सरकारच्या सर्व योजना तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये आणण्याची ताकद आणि क्षमता कुणामध्ये आहे तर राणा जगजितसिंग मध्ये आहे. खऱ्या अर्थाने अशा देवदुर्लभ कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे आज या तुळजा भवानीच्या या पावन स्थळावर असा दिवस आपण बघितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गडकिल्ले आहे ते 12 गडकिल्ले आता जगाच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आणण्याचं कार्य हे महाराष्ट्राच्या सरकारने केलं. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखवलं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सरकारने मजबूतीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये वाढवण्याचं या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून राणा जगजितसिंगजी, मी तुमच्याबद्दल काही आईबद्दल या ठिकाणी आईच्या स्थानावर ओळख म्हणेल. अशी असते समाजाप्रती सच्ची बांधिलकी. ही बांधिलकी आपली आहे, ती सच्ची बांधिलकी आहे. अशी असते आई भवानी माताबद्दलचं प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा. अशी असते महाराष्ट्राबद्दल निर्विवाद आपुलकी. अशी असते मराठीपण. हेच असते मराठीबद्दलचे समर्पण. हाच असतो बाणेदार मराठी असण्याचा. हीच असते भूक पाणीदार मराठी माणूस असण्याची. माननीय देवेंद्र फडणवीसजी असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने तुळजा भवानीच्या आशीर्वादाने ज्या या ठिकाणी जे परिवार येतात त्या सर्व परिवाराच्या वतीने माननीय देवेंद्र फडणवीसजींचे मनापासून आभार मानतो. आणि राणा जगजितसिंगजी, या ठिकाणी तुम्ही जे कार्य केलं आहे ते अमर कार्य आहे. या कार्याला मी सलाम करतो. आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या हृदयातून तुमच्या खऱ्या अर्थाने या कार्याला सलाम करतो. थांबा सगळे. आतापर्यंत तुळजापूर शहरासाठी गेल्या 15 वर्ष झाले दादाच्या माध्यमातून ही भरपूर शहराचा विकास झाले. आणि वेळेस आपण शहरात केलेला मला माहिती आहे. पण आज आई तुळजाभवानीच्या मंदिर विकास व शहर विकासासाठी दादाने जे भरघोस निधी मंजूर करून घेतलेला आहे की त्याच्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं असं ठरवलेला होता की दादांना ऊर्जा यावी आणि लवकर काम तुळजापूरचं चालू व्हावं. आणि आमचे काही मित्र आहेत त्यांना नकारात्मक जे विचार आहे आज वरुण राजानं सुद्धा त्यांना सकारात्मक चमत्कार दाखवला आहे. त्याच्यामुळं आई भवानीच्या विकास कामाची सुरुवात लवकर झाली आहे आणि आता लवकर पूर्ण होणार आहे. दादापाशी एवढे संकल्प आहेत की त्याची कल्पना आपण मांडू शकत नाही की दादांनी पूर्ण शहराच्या विकासासाठी त्यांनी संपूर्ण विकास आराखडा तयार केलेला आहे. त्यांच्या कल्पनेतनं भाविक, भक्त, पुजारी, व्यापारी सगळ्यांचा विचार करून हा विकास आराखडा तयार झाला.
विरोध करणारे विरोध करत असते तुम्हाला माहिती आहे आणि सकारात्मक काम होत जात असते. आत्ताच सांगितलं ना वरुण राजांना सुद्धा दादाला आशीर्वाद दिलेला आहे. ही चमत्कारच आहे ना.